भाग्यश्री मी उमरा खाली देतोय दाव्याच्या साहाय्याने हा, व्यवस्थित घे. द्या द्या. मंडळी बघू शकता, त्यांना दाखवा सर. खाली पडल्याच्या नंतर खराब होते तर किंवा असं दोरी बांधली आम्ही आणि खाली घेतले सगळे मस्त असे हिरवेगार आहेत आणि हातात घेतल्याच्या नंतर असे थंड लागू राहिले तर आठवणीने ही भाजी खात जा. इतकी प्रचंड उष्णता चालू आहे आता. एक आबळ आलंय आम्हाला शेतातच इतकं गरमत आहे तर तुम्हाला शहरांमध्ये किती गरमत असेल. रामराम मंडळी, गावची चव मध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो. मंडळी आता चालू आहे उष्णतेचे दिवस आणि उन्हाळ्याचे दिवस. तर आपल्याला अशी आयुर्वेदिक भाजी बनवायची आहे ना, चक्क आपल्या अंगातली उष्णता दूर करणार आहे आणि आपलं शरीर थंड ठेवणार आहे. हे बघू शकता तुम्ही. भाग्यश्री त्यांना भाजी दाखवू, मी आणखीन वरती जाऊन उमरा काढतो. मंडळी आपले आजोबा पंजोबा आपले आई वडील सांगून गेले आपल्याला जुन्या काळातले की बुवा हे उमराचं फळ हे शरीरासाठी फार थंड असतं. तर मंडळी आपण आलेलो आहे झाडाच्या शेंड्यामध्ये आणि तुम्ही फक्त उमर बघू शकता. एकदम थंडगार फळ आहे आणि उमराची क्वालिटी बघू शकता. झाडावर चढताना पाया पडलंच पाहिजे ना झाडाच्या. मी ह्या झाडावरती जायच्या टायमाला पाया पडत असतो. तर आपल्याला पाया का बरं पडायचा आहे? कारण की जेव्हा आपली पृथ्वी तयार झाली ना, आपले जुने लोक, अश्मयुगीन काळातील लोक ह्या झाडाचा सहारा घेऊन जगत होते. याची कच्ची उमरा खायची, कच्ची भाजी करून खायची आणि याच्यात कॅल्शियम असतं. आणि ही जर भाजी खाल्ली आपली आपण तर चक्क आपण 150 ते 200 वर्ष आयुष्य आपल्याला लाभू शकतं फक्त या उंबरदोड्याच्या भाजीमुळे. मला आता मदत करू लाग बरं, एक एक तोडून घेऊ आपण. घेऊ ना. हे बघा, एक सुद्धा फळ किडकं नाही, काही नाही. डायरेक्ट आपल्याला याच्याशी वेगळं करून घ्यायचंय. सर सगळं तोडू शकता तुम्ही असं. आपण याच्यात पण पाणी घेऊ. याचे देठ नाही घ्यायचे, देठ आले तरी बाजूला करून घ्यायचे त्याचे. ह्या पद्धतीत उंबर घ्यायचंय आपल्याला. देठ घ्यायचा नाही, असं देठ येऊन नाही द्यायचा. हा देठ कट झाला पाहिजे ह्या पद्धतीत. तर मंडळी ही जर भाजी तुम्ही जर खाल्ली ना एका हप्त्याला एका महिन्याला तर तुमचं गुडघे आणि कंबर अजिबात दुखणार नाही आणि दात इतके मजबूत राहतील ना आणि आपल्या दाताच्या हिरड्या सुद्धा अशा बळकट राहतील. कारण की या भाजीमध्ये प्रचंड कॅल्शियम आहे आणि ही भाजी आपल्या हाडातलं कॅल्शियम बऱ्याच दीर्घकाळ टिकून ठेवते आपली ही भाजी. आता आमची आई आहे, आजी आहे, आजोबा आहेत, त्यांचे बिलकुल ऑपरेशन नाही डोळ्याचे अजून आणि दाढी सुद्धा किडल्या नाही आणि दात सुद्धा पडलेली. आता फोडून घेऊ मस्त. चिरून घेतले तरी चालतं पण मग चिरण्यापेक्षा निब्बर आहे तर त्यापेक्षा आपण फोडून घेऊ. पाटा उरुटा किंवा असा खलबत्त्यामध्ये 4 फोडी करून घ्यायचे. मंडळी बघू शकता, एकच गाव घालायचं आहे त्याच्यावर आणि 4 तुकडे होणार त्याचे. असे 4 तुकडे करायचे आहेत आपल्याला. म्हणजे शिजायला लवकर शिजतात ना. हे बघा ह्या पद्धती बरोबर 4 फोडी होत्या त्याच्या. हे बघा 4 फोडी होणारच. फोडायचे आपल्याला. एक गाव घातला तरी सगळं हे बघा असं आलं लक्षात. हे बघा अशा पद्धतीत फोडले तर आपण वेळेने चिरून घेतले तरी चालतं. आता चुलीवर कढई ठेवू. आपण आता पाणी पण टाकलं याच्यामध्ये. आता वरून झाकण ठेवायचंय आणि मस्त शिजून घ्यायचे. इथं आता हे कमी होऊन जातील शिजल्याच्या नंतर. तोपर्यंत आपण भाजीसाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू. 2 कांदे घेतले तर, 2 टोमॅटो घेतले तर, थोडेसे शेंगदाणे घेतले तर, लसूण घेतलाय, तेल घेतलंय आणि इथं लागणारे तिखट घेतले तर आणि मीठ पण घ्यायचंय आपल्याला सोबत. लसूण थोडासा घेतलाय मी, जास्त नाही घेतला. जाळ भरपूर लावायचंय चुलीला म्हणजे पटकन शिजतील. निब्बर असते शिजायला. आणि लोखंडाची कढई ठेवली. लोखंडाच्या कढईमध्ये पटकन शिजतं. टोमॅटो कापून घेऊ तोपर्यंत आपण. कांदा आणि टोमॅटो झालाय कापून. आता आपण कांदा पण कापून घेऊ. उंबर शिजत आलेत आपले. आता हे शेंगदाणे घेतलेले आहेत ना आपल्याला. शेंगदाणे कच्चे